हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत लॅबनिटीज। जर तुम्ही माझे 2 व्हिडिओ नसेल बघितले पहिले तर बघून घ्या। का बरं, त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे या लॅबनिटीजनी जे तुम्हाला अभ्यासामध्ये आहे तर त्यांची जी थेअरी का बरं मांडलेली आहे, का बरं त्यांनी चिन्नू म्हटलेलं आहे, का बरं त्यांनी हे 3 नियम सांगितले, त्याच्यामध्ये अजून एक ॲड केलेला असणार आहे नियम। हे सगळे व्हिडिओमध्ये मी सांगितलेलंच असणार आहे आणि हा जो व्हिडिओ असणार आहे आपला 3rd व्हिडिओ असणार आहे फ्रेंड्स। तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या 3rd व्हिडिओला सुरुवात करूया। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी याची सगळ्यांची या टॉपिकची प्लेलिस्ट तयार केलेली असणार आहे। तुम्ही त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुमचा कुठला व्हिडिओ पाहिजे नाही ते तुम्ही काढून तुम्ही बघू शकता, ठीक आहे। इकडे तिकडे पाहायची गरज नाही, डायरेक्ट प्लेलिस्टमध्ये जायचं आणि डायरेक्ट तुम्ही त्या टॉपिकपर्यंत पोहोचून जाता। तर चला जास्त वेळ न घालविता आपण आपल्या 3rd व्हिडिओला सुरुवात करूया। आता बघा, लॅबनिटीजचे द्रव्यविषयक विचार। द्रव्य म्हणजे काय असणार आहे? सबस्टन्स। लॅबनिटीज थॉट्स ऑन सबस्टन्स म्हणजे थॉट म्हणजे त्यांनी विचार कसे केलेले आहे या द्रव्याबद्दल, या सबस्टन्सबद्दल, हेच इथे आपल्याला बघायचं असणार आहे। तर चला, लॅबनिटीजचा द्रव्यविषयक विचारावर त्यांच्या पूर्वीच्या तत्वांच्या विचाराचाच प्रभाव इथे दिसणार आहे। कारण हे जे विचार आहे स्वतःचे लॅबनिटीजचे असणार आहे का? नाही, त्यांच्या पहिले जे होऊन गेलेले असणार आहे त्यांचेच विचार असणार आहे। पहिले कोण होऊन गेला? डेकार, त्याच्यानंतर स्पिनोझा, त्याच्यानंतर लॅबनिटीज। ओके, म्हणजे हे जे विचार आहे आणि लॅबनिटीज कोण आहे? बुद्धिवादी असणार आहे। आणि बुद्धिवादीचे जनक जर कोणाला म्हटलं तर कोणाला म्हणणार आपण? डेकार्तला। ओके, चला, म्हणजे लॅबनिटीज कोण झाले? बुद्धिवादी झाले, म्हणजे डोक्यांनी काम करणारे आहे। ओके, चला, तर यांच्यापूर्वी डेकार, स्पिनोझा व या तत्त्वज्ञानीनेही आपले द्रव्यविषयक विचार मांडलेले आहे। पहिले सांगितलेलं होतं मी, डेकार, स्पिनोझा, लॅबनिटीज, त्यांच्यानंतर डेकार, स्पिनोझा, त्याच्यानंतर कोण आले? लॅबनिटीज। मग त्याच्यानंतर आपण म्हणू की लॅबनिटीजच्या पहिले कोण आलेले आहे? डेकार, त्याच्यानंतर स्पिनोझा। ओके, चला, आता द्रव्याच्या व्याख्येच्या बाबतीत मात्र 3ही बुद्धिवादी तत्ववेत्यांमध्ये एकमत असल्याचे दिसून येते, मात्र त्याच्या स्पष्टीकरणामध्ये फरक इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे। आता बघा, माझे विचार, त्याच्यानंतर तुमचे विचार, त्याच्यानंतर बाकीचे त्यांचे विचार जरूर साम्य असला, कारण असं नाही झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, है ना, पण त्याच्यामध्ये काही ना काही तर फरक वाटेल की नाही? अरे मला जे वाटते ते तुम्हाला वाटत असेल, त्याच्यामध्ये थोडंसं डिफरन्स आहे, त्याच्यानंतर दुसरा जो तिसरा आला त्याला थोडंसं वाटेल, पण त्याच्यामध्ये पण काही ना काही डिफरन्स असणार आहे, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, कृती करण्यामध्ये, ठीक आहे। त्याचप्रमाणे डेकार जेव्हा बुद्धिवादी तेव्हा त्यांनी पण एक वेगळे विचार मांडले, त्यांचं एक थॉट होतं। नंतर स्पिनोझा आले, त्यांची वेगवेगळी थेअरी होती। नंतर जेव्हा आपण लॅबनिटीजचा जेव्हा विचार करत आहोत त्यांचे वेगवेगळे विचार होते, त्यांचे विचार त्यांनी आपले विचार पहिलेच्या विचारानुसार त्यांनी मत मांडलेलं असणार आहे। आणि म्हणून जर लॅबनिटीजच्या मते डेकार आणि स्पिनोझाच्या द्रव्यविषयक विचारात काही विसंगती, चुका पण आहे, पण त्याचे द्रव्यविषयक जे विचार आहे दोषमुक्त आहेत असे इथे आपण म्हणता येणार नाही, कारण कोणी पण इथे काही 100% राहत नाही आणि काही ना काही त्यांच्या इथे काही चुका इथे घडून येणारच आहे, पण काही ना काही 1% होऊ ना 2% होऊ ना चुका असणारच आहे, ठीक आहे। चला, तर लॅबनिटीजच्या दोषांना त्यांच्यातील विसंगतीचा दूर करून संगतीपूर्ण द्रव्य विचार मांडण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे, परंतु तो सत्य त्यांच्या या कार्यात कितपत यशस्वी झालेले आहे हे प्रश्न शेवटी शिल्लक राहणारच आहे। आता बघा, कुठली पण गोष्ट म्हटलं की पूर्ण होऊ शकत नाही। मी जर म्हणत आहे तर माझ्यामध्ये पण काही ना काही उणिवा असणार आहे, मी पण पूर्ण सांगत नसेल, पण मी हे नाही म्हणू शकत की मी 100% सांगत आहे, पण मी हे सांगू शकते का मी व्यवस्थित सांगत आहे, जे सांगत आहे तुमच्या टॉपिकच्या रिलेटेड सांगत आहे। म्हणून लॅबनिटीजला पण बाकीच्यांना असंच वाटलं की लॅबनिटीजने जरूर हे विचार सांगितले असणार आहे, चिन्नू सांगितले, मोनड सांगितले आहे, असा पिरॅमिड असते, वर्त श्रेणीमध्ये सजीव असते, त्याच्या वर्त काय असते? ईश्वर असते, खालती अचेतन असते, म्हणजे ज्याला चेतन नाही आहे। म्हणजे हे जे विचार आहे हे लॅबनिटीजचे स्वतःचे विचार आहे, पण यांनी पण कुठून ना कुठून घेतलेलेच असणार आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठली ना कुठली काय असते शिल्लक उणीव असलीच पाहिजे। तर ते म्हणतात का पूर्ववर्ती तत्ववेत्यांचा इथे प्रभाव कसा काय जाणवला ते चला। तर डेकार्तने द्रव्याचे स्वतंत्र मानलेले होते, एकदम फ्रीडम दिलेली होती, स्वतंत्रता हा त्यांचा आवश्यक गुण होता। तर ते द्रव्य एक अद्वैत रूपाचं इथे बघितले पाहिजे। त्यांनी चित आणि अचित असे रूप सांगितलेले होते आणि हे जर स्वीकार करता येणार नाही, कारण की ते स्वतंत्र नाहीत, त्यांचे अस्तित्व तर ईश्वरावरतीच काय असणार आहे? अवलंबून असणार आहे। कारण या कारणामुळेच स्पिनोझाने एकमेव अशा
ईश्वरालाच अंतिम द्रव्य म्हणून स्वीकार केलेले असणार आहे. स्पिनोझांनी पण ईश्वरालाच अंतिम द्रव्य म्हटलेलं होतं. आणि देकार्त द्वैतवादी आहे, कारण त्यांची चित आणि अचित यांना सुद्धा द्रव्य म्हणून त्यांनी स्वीकार केलेला असणार आहे. आता जो देकार्त होते हे द्वैतवादी होते, दोन द्वैत म्हटलेले होते, चेतन आणि अचेतन, शरीर आणि मन. ओके. पण स्पिनोझा काय होते, एक तत्ववादी होते. एक तत्व त्यांनी कोणालाच म्हटलं होतं, ईश्वराला म्हटलेलं होतं. आणि हे जे आपले लायब्निटीज आलेले आहे तर हे कोण असणार आहे, अनेक तत्ववादी. म्हणजे एका भिन्न वस्तूनुसार त्यांनी काय केलेलं, अनेक तत्वाचा इथे काय केलेला आपल्याला गाढा अभ्यास केलेला असणार आहे. आणि या दृष्टिकोनातून जर विचार केलेला आहे तर स्पिनोझा यांनी मात्र चित आणि अचितला ईश्वराचे गुण आहे असे संबोधले गेलेले आहे. ईश्वर हेच अंतिम द्रव्य म्हणून स्वीकार केलेला आहे. म्हणजेच स्पिनोझा द्रव्यविषयक हे जे विचार आहे भारतीय तत्त्वज्ञानातील शंकराचार्याच्या ब्रह्मविषयक विचारासारखे इथे पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी इथे नमूद करावे लागणार आहे. म्हणजे स्पिनोझाने जेव्हा चित आणि अचितचा जेव्हा संबंध सांगितला ईश्वरानुसार तर त्यांचं जेव्हा विचार आला तर तेव्हा आपल्याला शंकराचार्याचा पण इथे विचार करावा लागत असते. ब्रह्म हेच काय आहे, एकमेव सत्य सांगितलं असतं. आणि हे संसार काय आहे, जगत काय आहे, मिथ्या सांगितली होती कोणी, शंकराचार्यांनी सांगितलेली असणार आहे. ठीक आहे. तर ते म्हणतात की लॅबनितीसच्या मते जेव्हा देकार्त आणि स्पिनोझा हे दोन तत्वांची जेव्हा आपण विचार करत आहोत, त्यांचा जो विचाराचे आपण जेव्हा अभ्यास करत आहोत त्याच्यामध्ये काही ना काही दोष असल्याच पाहिजे. की जे देकार्त आहे त्यांनी चित आणि अचित या दोन घटकांनाच वेगवेगळे द्रव्य म्हणून जगातील सर्व चेतन आणि अचेतन पदार्थाची व्याख्या केली आहे. त्यांचा प्रयत्न इथे केलेला आहे. यावरून त्यांच्या तत्त्वज्ञानात हे द्वैतवादी आहे हे ठरविण्यासाठी इथे त्यांनी काय केले, स्पष्टपणे आपलं काय केले, आपलं स्पष्टीकरण इथे दिलेलं असणार आहे. तर जड आणि चेतनात म्हणजेच मन आणि शरीराला हे जे दोन द्रव्य जेव्हा पूर्णपणे स्वतंत्र असल्या कारणाने त्यांच्यात कोणतीच आंतरक्रिया इथे शक्य नाही. आणि म्हणूनच चित व अचित यांच्यातील आपण म्हणू की पारंपरिक संबंधाची व्याख्या कशी करता येईल. बघा, तुम्ही जर माझं डेकार्तचा व्हिडिओ नसेल बघितलं तर तुम्ही पहिले बघून घ्या. मला वाटते ऑलमोस्ट लोकांनी बघितलेलंच असणार आहे जे फिलॉसॉफर आहे. आणि त्यांनी काय केलं, शरीर आणि मनाचं काय तर आंतरक्रिया कसं असलं पाहिजे, इंटरॅक्ट कसं असलं हेही सांगितलेलं होतं. आणि ते द्वैतवादी असल्या कारण त्यांची जी विचारसरणी आहे, समोरील सर्वात मोठा काय झालेला आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे की हे कसं असतं. आजही अमेरिकेमध्ये रिसर्च केले जाते की शरीर आणि मन हे कसं इंटरॅक्ट करत असतं. जरूर आपल्याला मन दिसत नाही, आपल्या बॉडीच्या आतमध्ये असं जे आपलं हार्ट असते आपण म्हणू की ते आहे का आपल्या ब्रेनमध्ये आहे, पण आपल्याला जेव्हा क्रिया करायची असते तेव्हा आपलं शरीर क्रिया करताना दिसते, मन क्रिया करताना दिसत नाही. पण जेव्हा विचार करायचं असते तर आपण शरीराने विचार नाही करत, तर आपण आत्म्याचा विचार करत नाही, आत्म्याने विचार करत असतो. म्हणजे मी विचार करते म्हणून मी आहे. हे जे रेने डेकार्तचे जेव्हा थेअरी आहे हे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे की हे कसं काय होतं, आहे का नाही. जसं आता मी बोलत आहे तर काय करताय, माझं शरीर बोलत आहे, पण आत्मा बोलत आहे का, माझं मन तर दुसरीकडे असू शकते. जरूर मी बोलत आहे, शरीरारूपाने मी तुम्हाला व्हिडिओ बनवून इथे दाखवून राहिलेली आहे, तोंडाने बोलून राहिलेली असणार आहे. ठीक आहे, सगळ्या गोष्टी माझ्या इथे अवेलेबल असणार आहे. PPT बनवलेली आहे मी रात्रभर 1-1 वाजेपर्यंत जागून मी PPT बनवत असते, कारण झोप येत नाही, कॉलेज वगैरे सगळे बंद आहे म्हणून. ठीक आहे. पण हे जे आहे माझं मन तर इथे जे आहे बाहेर असू शकते, पुढे फिरायला जाऊ शकते का, माझं एखादं काम अडलं असेल तर त्याच्यामध्ये माझं मन असू शकते ना. काहीच आपण इथे प्रॉपर तरीकेने सांगू शकत नाही की मी 100% आहे म्हणून, असं ते काही म्हटलं नाही आहे. म्हणून जेव्हा आपल्याला डेकार्त जेव्हा आले, ठीक आहे, डेकार्त म्हणतात की हे जे शरीर आणि मन म्हणजे चेतन आणि अचेतन जेव्हा गोष्ट केली, शरीराची मनाची जेव्हा गोष्ट केली, ह्याची मी दोन द्वैत मांडलेले आहे. स्वतंत्र असल्यानेच त्यांच्यात कोणतीच आंतरक्रिया इथे शक्य नाही. स्वतंत्र आहे, त्यांचा फ्रीडम आहे. इकडे मन वेगळं म्हणते, शरीर वेगळं म्हणते, मग त्यांची क्रिया कशी होणार आहे, आंतरक्रिया इथे शक्यच असू शकत नाही असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. म्हणून चित व अचित यांच्यातील पारंपरिक संबंधाची जेव्हा व्याख्या कशी करता येईल तेव्हा द्वैतवादी विचारसरणी समोरील सर्वात मोठा हा प्रश्न इथे निर्माण झालेला असणार आहे. तर देकार्तचे जे द्रव्य आहे विचारास संगतीपूर्ण बनविण्याचा प्रयत्न स्पिनोझा यांनी केलेला दिसून येते. कारण डेकार्त नंतर त्यांचे कोण आलेले आहे, त्यांचे बुद्धिवादीनुसार स्पिनोझा आलेले आहे. आता बघा, माझे विचार कोणाला पटेल नाही पटेल, माझ्यानंतरचे जे लोक येणार आहे
त्यांनाहीच पटेल किंवा नाही पटेल, तर ते माझे जे विचार आहे समोर नेण्याचा प्रयत्न करेल. मी नाही, मग माझे विचार 100% खोटे राहणार आहे, दोषपूर्ण राहणार आहे. अरे काही तर असणार आहे, माझी तर एक युनिक थिअरी असणार आहे. तसंच डेकारची पण एक थिअरी होती. तर त्यांचा जो विचार आहे स्पिनोझांनी समोर नेण्याचा प्रयत्न केला आणि स्पिनोझाच्या नंतर कोणी आले होते, लायबनिझ आलेले होते. त्यांचा विचार त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला. तर त्यांचे स्वतंत्रता हे लक्षण असले तर परमस्वतंत्र ईश्वर हाच एकमात्र द्रव्य असणार आहे. स्पिनोझाने द्रव्याच्या चित व अचित या तत्वांना गुण म्हणून संबोधले आणि ईश्वराचे अद्वैत रूप त्यांना प्रतिमान आले. परंतु स्पिनोझाचा जेव्हा ईश्वर निर्गुण आणि निर्विशेष आहे, तर हा ईश्वर ख्रिश्चन धर्माच्या ईश्वराहूनही पूर्णपणे काय असणार आहे, भिन्न असणार आहे. म्हणजे ईश्वरच्या जेव्हा रूपाचं त्यांनी वर्णन केलं की माझा ईश्वर कसं असणार आहे, कारण मी एक द्वैतवादी आहे. डेकार्त कोण आहे, द्वैतवादी असणार आहे. स्पिनोझा काय आहे, एक तत्ववादी आहे, एक द्रव्यवादी आहे. तर ते म्हणतात की माझा जो ईश्वर आहे निर्गुण आहे, निर्विशेष आहे. जेव्हा आपण ईश्वर म्हटलं की आपल्या डायरेक्ट ख्रिश्चन धर्माचा इथे ईश्वराहूनही पण काय पूर्ण वेगळं आहे. आपण जर असं म्हटलं की माझंच खूप युनिक आहे, तुमचं तर असंच आहे, जेव्हा आपण असं जर विचार आपण डिफरन्स पाहायला फरक जेव्हा बघत असतो, तर आपण आपल्या याच्याला काय करतो, एकदम मोठं मानतो, दुसऱ्यांच्या याच्याला काय करतो, छोटं मानत असतो. असं स्पिनोझांनी पण केलेलं असणार आहे. आणि ज्याप्रमाणे अनंत जेव्हा दिक हे त्रिभुज चतुर्भुज आदीचे कारण आहे, त्याचप्रमाणे स्पिनोझाचा ईश्वरही जगत्वाचे कारण आहे. आणि स्पिनोझाच्या मते ईश्वराची आवश्यकता विभिन्न आहे. स्पिनोझाचा समांतरवाद आणि अचित यातील संबंध इथे दाखवित असतो आणि त्याची तो संपूर्णपणे व्याख्या करू शकत नाही. त्यातील दोघांच्या आंतरक्रियेचे मूळ कारण तो सांगू शकत नाही. आता अशा प्रकारे जेव्हा दोन्ही विचारवंत आपण दोषपूर्ण आहेत असं जर म्हटलं, तर लायबनिझच्या सांगण्यावरून काय दोषपूर्ण असणार आहे, परंतु त्यांच्या या विचारात जरी काही दोष असले तरी काही गुणसुद्धा आहे आणि त्या गुणांची लायबनिझने काय केलेलं आहे, प्रभाव लायबनिझवरती पडलेला असणार आहे. आता बघा, कारण आपल्यापेक्षा जेव्हा समोरचे लोक जेव्हा असते तर काही ना काही गुण दोष दोन्ही पण घेऊन चालावं लागते. जास्त जर दोषाकडे बघितलं तर तुमचं काही होऊ शकत नाही. जे गुण आपल्याला आवश्यक असते तेच घेतलं पाहिजे, बाकीचं सोडून दिलं पाहिजे. आलं. तसंच आपले लायबनिझ पण म्हणतात की माझ्या पहिले जे होऊन गेलेले आहे बुद्धिवादी दार्शनिक, त्यांनी जी थिअरी मांडलेली आहे त्यांच्यामध्ये पण काही दोष आणि गुण आहे, तर मला दोषाची काही गरज नाही आहे. मला काय त्यांचा गुण घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार माझा थिअरीचा इथे प्रभाव पडणार आहे. तर लायबनिझच्या द्रव्य विचारावर डेकार्तच्या आणि परमाणुकायांच्या विचारांचा इथे प्रभाव झालेला आहे. त्यांच्या मते द्रव्याचं परमस्वतंत्र असे योग्य आहे, परंतु स्वतंत्रता याचा अर्थ लायबनिझने डेकार्त आणि स्पिनोझा पेक्षा भिन्न घेतलेला असणार आहे. तर डेकार्तच्या मते स्वतंत्र असणे याचा अर्थ काय आहे, असीम असणे असा सांगितलेला असते. स्वतंत्र म्हणजे काय, असीम. ओके. या अर्थानुसार स्पिनोझा ईश्वरास एकमात्र द्रव्य मानत असते. ईश्वर हा असीम आणि अनंत असणार आहे. लायबनिझच्या मते स्वतंत्र याचा अर्थ म्हणजे काय, तर स्वतंत्र शक्ती असा असणार आहे. तर चिन्ह द्रव्य जे आहे, म्हणून द्रव्य म्हणजे असे नाही की ज्याची सत्ता स्वतःवरच आधारित असते. जर हीच द्रव्याची जर व्याख्या राहिली तर संत द्रव्य इथे असणार नाही. तर त्यांच्यामध्ये स्वतंत्र क्रियाशक्ती असली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या परिणामाचा इथे आधार स्वतःच असले पाहिजे. म्हणजे द्रव्य हे परिणामी क्रियात्मक असले पाहिजे. अशा प्रकारे लायबनिझच्या मतानुसार जेव्हा द्रव्याची जेव्हा लक्षणे दिसून आली, ते म्हणतात की सत्ता नसून तर ही काय असली पाहिजे, क्रियात्मकता असली पाहिजे, फोर्स असला पाहिजे, क्रियाशक्ती असली पाहिजे ना. द्रव्याचा धर्म आहे क्रियात्मक असणे आणि प्रत्येक वस्तूचा स्वभाव आहे की परिणाम आहे, धर्म आहे. या क्रियात्मक शक्तीच्या आधारेचा एखाद्या वस्तूचे स्वरूप काय असणार आहे, ती वस्तू काय असणार, यामधला जो भेद आहे हे महत्त्वाचं असते, हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि लायबनिझचा जो द्रव्य एक शक्ती संपन्न म्हणजे फोर्स विशेष इथे पदार्थ इथे असणार आहे. आता परमाणुवादाचा प्रभाव कसा आहे हे आता इथे बघून घेऊया आपण. तर लायबनिझचा द्रव्यविषयक विचार जेव्हा परमाणुवादाच्या परमाणुविषयक सिद्धांतानेचा प्रभावित जेव्हा झालेला होता, तर परमाणुवादाच्या नुसार विश्वातील प्रत्येक सावयव पदार्थ निरवय
पदार्थापासूनच बनलेली आहे। सावयव पदार्थाचे अंतिम अविभाज्य घटक परमाणूच असणार आहे। भौतिक स्वरूपाचे असणार आहे। लेबनिझ परमाणूच्या भौतिक स्वरूपाचा जेव्हा निषेध करतो तर त्यांच्या मते भौतिक पदार्थ हे निरवयव आणि अविभाज्य असू शकत नाही। जेव्हा ते म्हणतात की मी जेव्हा भौतिक पदार्थाचाच जेव्हा विचार करायचा आहे तर ते निरवयव कसं चालणार आहे, अविभाज्य होऊन कसं चालणार आहे, तर असं होऊ शकत नाही। कारण त्यांनी भिन्न भिन्न प्रकार त्याच्यानुसार आपल्याला भिन्न भिन्न इथे गोष्टी सांगितलेल्या असतात, डिफरन्स सांगितलेले आहे। आणि म्हणूनच ते म्हणतात की भौतिक किंवा जडात्मक जेव्हा असल्या कारणाने नित्यही असू शकत नाही। भौतिक कण कितीही लहान असले तरी ते विभाज्य आणि काय म्हणू आपण विभाज्य आणि अनित्य आहे। म्हणूनच या परमाणूचे स्वरूप जे आहे अभौतिक, आध्यात्मिक, कल्पनात्मक म्हणजे स्पिरिच्युअल म्हणून आपण ते स्वीकार केले पाहिजे। नंतर आहे पर्याप्त असे की विश्वाचे जेव्हा अंतिम जेव्हा अविभाज्य घटक आध्यात्मिक आहे आणि हाच जगताचा जो निरवयव भाग आहे, जे अविभाज्य परमाणू आहे त्याचे स्वरूप अचित नसून चित आहे। याला असं लेबनिझ चिन्ह म्हणजे मोनड्स म्हटलेले आहे त्यांनी। लेबनिझच्या मते कोणत्याही भौतिक पदार्थाचा न्यूनतम अर्थात लहानात लहान जेव्हा भाग भौतिक इथे परमाणू नसते, म्हणजे लहानात लहान जेव्हा भाग म्हणतो आपण त्याला अणू म्हणत असतो, तर तो भौतिक पदार्थ इथे परमाणू नसतात। कारण की काय जडाचा स्वभाव आणि जो गुण आहे आणि त्याचाच कायसा विस्तार आहे, जर न्यूनतम भाग जर जड आहे तर त्यांच्यात विस्तार अवश्य असला पाहिजे आणि त्यांच्यात विस्तार नसेल तर त्याचे विभाजन आवश्यक असले पाहिजे। ठीक आहे, म्हणजे विस्तार आहे, जड आहे म्हणून त्याचे काय असले पाहिजे, विभाजनही असले पाहिजे आणि न्यूनतम भाग अविभाज्य नाही किंवा भौतिक नाही। लेबनिझला न्यूनतम भागाचे विभाजन होत नाही हे मान्य नाही आणि म्हणून ते अविभाज्य परमाणू आहे। परंतु हे जडात्मक नसून ती कसली पाहिजे, कल्पनात्मक असली पाहिजे। अर्थात चिन्ह आहेत लेबनिझचे चिन्ह शक्ती संपन्न आणि चेतन असले पाहिजे। म्हणजे त्यांनी पहिले सांगितलं तर फोर्सचं सांगितलं तर चेतन तत्व असलं पाहिजे ना, जे कल्पनात्मक आहे, जडात्मक नसून कल्पनात्मक आहे, चिन्ह आहेत। लेबनिझचे चिन्ह कसे असले पाहिजे ना, शक्ती संपन्न असले पाहिजे, चेतन असले पाहिजे, एकदम फोर्स असले पाहिजे। ठीक आहे, आणि लेबनिझच्या या चिन्हविषयक विचाराने भौतिक आणि आध्यात्मिक असे तत्वज्ञानातील महत्त्वपूर्ण इथे असलेले आपण द्वैत म्हणून हे संपन्न केले जाते आणि या ठिकाणी इथे आपल्याला वाटायला पाहिजे। ठीक आहे, इथे आपल्याला हा तिसरा व्हिडिओ आपला इथे पूर्ण झालेला आहे फ्रेंड्स। तुम्ही तुमच्या बुकमध्ये प्रॉपर तरीकेने तुमची नोट्स काढून घ्या। ठीक आहे, तर चला बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स।